आमचे नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी या बाजार समितीला जनावरांचा बाजार भरवण्यासाठी अधिकृत परमिशन आम्हाला शासनाकडून मिळालेली आहे। त्यांच्या प्रयत्नामुळेच हा बाजार सुरू होत आहे। परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून परळीचा बाजार भरला जाणार आहे। खरं पाहिलं तर 19 ते 20 वर्षे जे आहे ते हा बाजार बंद होता। या अगोदर पाहिलं गेलं तर परळी नगरपालिकेच्या माध्यमातून हा बाजार भरला जायचा आणि त्यानंतर खूप वर्षानंतर हा बाजार जो आहे तो सुरू होणार आहे। मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे यांची देखील उपस्थिती जी आहे ते उद्या लागणार आहे आणि ब्रह्मवाडी वार्डामध्ये हा जो आहे तो या ठिकाणी बाजार भरला जाणार आहे। अभूतपूर्व तयारी या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला आणि पूर्ण भविष्याचा विचार करून हा आहे तो या ठिकाणी हा बाजार भरला जाणार आहे। आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माझ्यासोबत आहेत। नाना, 19 ते 20 वर्षे बाजार बंद होता आणि त्यानंतर खूप आनंदाची बातमी, मंत्री पंकजा मुंडे पशुसंवर्धन मंत्री आहेत आणि त्यांच्याच खरं तर राष्ट्रीय पातळीवरला कार्यक्रम देखील परळीमध्ये होणार आहे 13, 14, 15 तारखेला आणि त्यामध्येच हा बाजार जो आहे तो सुरू होणार आहे। खूप दुग्ध शर्करा योग जे आहे ते आपल्याला पाहायला म्हणावं लागेल। मात्र काय प्रतिक्रिया या ठिकाणी आमचे नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब यांच्या सूचनेप्रमाणे त्यांनी या बाजार समितीला जनावरांचा बाजार भरवण्यासाठी अधिकृत परमिशन आम्हाला शासनाकडून मिळालेली आहे। त्यांच्या प्रयत्नामुळेच हा बाजार सुरू होत आहे। कैलासवासी आदरणीय पंडितांना मुंडे यांनी ही जी जागा घेतलेली आहे इथं ही 85 एकर जमीन ही मार्केट कमिटीला आदरणीय अण्णांनी त्या काळात ध्येय धोरण ठेवून त्यांच्या विचारानं ही जागा घेतलेली आहे आणि आज उद्या सोमवारी 9 तारखेला जे आपला बाजार भरणार आहे जनावरांचा, या ठिकाणी आपल्या पशुसंवर्धन मंत्री व पर्यावरण मंत्री आदरणीय ताईसाहेब आणि माननीय माजी मंत्री आमदार धनंजयजी मुंडे साहेब हे दोघं पण इथं येणार आहेत आणि उद्या 9:30 10च्या दरम्यान ह्या बाजाराचं उद्घाटन होणार आहे। नाना, खरं पाहिलं तर हा पॉईंट नेमकं का निवडला बरं? सगळीकडे पाहून नेमकं काय विचार केला पूर्ण बाजार समितीने? कारण आजूबाजूच्या तिन्ही जिल्ह्यामध्ये कुठंच हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून कुठंच बाजार भरवला जात नाही आणि हे जे आज शहराच्या बाहेर, आज जर शहरामध्ये परळीत जायचं झालं तर अगोदर वैद्यनाथच्या पायरीला बाजार भरत होता। त्या ठिकाणी आज जाण्यासाठी साधं मोटरसायकल म्हणा हे म्हणा तिथं प्रचंड गर्दी असते। त्याच्यामुळं जनावरांना लोकांना येताना वाहन घेऊन यायचं म्हणलं तर खूप अडचण होती, त्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो। उद्या ब्रिज वर आपलं ओलांडायचं असतो, त्याच्यामुळं ही जागा आपली 85 एकर जागा असल्यामुळं आणि गावाच्या बाहेर आहे, जवळच आहे, परळीपासून किती 2-2.5 किलोमीटर पण नाही इथून। त्याच्यामुळं हे मैदान निवडलेलं आहे। मार्केट कमिटीची जागा स्वतःच्या मालकीची असल्यामुळं ही जागा आम्ही निवडलेली आहे। नाना, ही म्हणजे तयारी जवळपासून किती महिन्यापासूनची होती? हा बाजार या ठिकाणी आता चालू करायचं, याचं उद्घाटन वगैरे करायचं आणि आपल्या माध्यमातून बाजार समितीच्या माध्यमातून हे पूर्ण नियोजित कार्यक्रम करायचं असं आम्ही मासिक मीटिंग घेऊन ह्याला 4-6 महिन्यापासून आम्ही प्रयत्नात होतो परमिशन घेण्यासाठी। आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी याचा पाठपुरावा करून आम्हाला त्याची परमिशन मिळवून दिली आणि त्यानंतर आता ह्या एक 8-10-12 दिवसापासून आम्ही पूर्ण तयारी करून इथं बघितलं असेल तुम्ही, पाण्याचे हौद असतील, इथं धक्का आहे जनावरांना उतरण्यासाठी वाहनांचा, त्यासाठी ते धक्का बनविलेला आहे। इथं हे बघत असाल तुम्ही, इथं शेड आहेत, हे लोकांना बसण्यासाठी शेड। आता हळूहळू इथं आम्ही झाडं लावू, आजूबाजूला झाडं पण आहेत काही, पण अशी पूर्ण की कुठंच गैरसोय होणार नाही अशी आम्ही पूर्ण येणाऱ्या शेतकरी बांधवांची असतील, कुणी जनावरांचे व्यापारी असतील, यांच्यासाठी आम्ही जी काही त्यांना सुखसुविधा देता येतील त्या पूर्ण आम्ही सुखसुविधा देऊ।
हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यबांजी नाना. आणि उद्या या जनावरांच्या बाजाराचा उद्घाटन जे आहे ते या ठिकाणी होणार आहे. हा बाजार जो आहे तो उद्यापासून सुरू होणार आहे. परळीकरांसाठी नाही तर बीड जिल्ह्यातील प्रत्येक व्यापाऱ्यांसाठी, शेतकरी वर्गासाठी खूप आनंदाची बातमी जी आहे ते आपल्याला म्हणावी लागेल. आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असणार आहेत, असं आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल. मात्र प्रत्येकासाठी जे आहे ते ह्या आनंदाची बातमी म्हणावी लागेल. आणि एकंदरीत पाहिला गेलं तर हा जर परिसर पाहिला गेलं तर पूर्ण जसं की आपली जमीन जी आहे त्या पद्धतीचा हा परिसर आहे. आणि या ठिकाणी झाडांची लागवड देखील होईल असं देखील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जे आहे ते सूर्यबान नाना यांच्या आलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि उद्या माजी मंत्री धनंजय मुंडे असतील किंवा मंत्री पंकजा मुंडे असतील हे काय बोलतील याकडं मात्र सर्वांचंच लक्ष लागणार आहे. एकीकडे पाहिला गेलं तर परळीमध्ये राष्ट्रीय पशु प्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे आणि त्याच ठिकाणापासून काही अंतरावर जो आहे हा बाजार जो आहे तो या ठिकाणी सुरू होणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश बीड या बीड परळी.